दत्तभक्तीत असताना देखील आयुष्य विस्कळीत का होतं, हे सत्य अस्वस्थ करणारं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. अस्वस्थ करणारा प्रश्न. दत्त महाराजांची भक्ती मनोभावे सुरू आहे. रोज गुरुचरित्र वाचले जाते, नामस्मरण होते, तरीही आयुष्य विस्कळीत का होते, हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करतो. आपण देवाला सर्वस्व अर्पण करतो, तरीही संकटांची मालिका संपत नाही. ही अवस्था भक्ताची परीक्षा असते की अजून काही? जेव्हा श्रद्धा डळमळीत होऊ लागते तेव्हाच खरं आध्यात्मिक रहस्य समोर येतं. केवळ वरवरची भक्ती पुरेशी नसते. आपल्या कर्माचा आणि कुलपरंपरेचा हिशोब चुकता करावाच लागतो. चला या प्रवासात शोधूया तुमच्या अस्वस्थतेचे उत्तर आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग. भाग 2. कर्माचा सिद्धांत आणि दत्तकृपा. दत्तगुरू हे स्मर्तुगामी आहेत, म्हणजे आठवण करताच धावून येणारे. पण म्हणून ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत नाहीत, तर ते भोगण्याची शक्ती देतात. आयुष्य विस्कळीत होण्याचं पहिलं कारण म्हणजे आपली संचित कर्मे. ज्याप्रमाणे औषध घेताना आधी जुना आजार बाहेर पडतो, तसंच दत्तभक्तीमुळे जीवनातील दोष उफाळून वर येतात, जेणेकरून ते कायमचे नष्ट व्हावेत. तुमची भीती वाया जात नाहीये, तर ती तुमच्या अंतःकरणाची शुद्धी करत आहे. हे विस्कळीतपण म्हणजे एका मोठ्या नवनिर्माणाची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घ्या. भाग 3. कुलदेवीचा विसर. मुख्य कारण. अनेकांना वाटते की दत्तभक्ती केली की सर्व झाले, पण इथे मोठी चूक होते. आपल्या घराण्याची मूळ आधारस्तंभ आपली कुलदेवी असते. जोपर्यंत कुलदेवीचा आशीर्वाद मिळत नाही, तोपर्यंत दत्तगुरूंच्या कृपेचा पूर्ण लाभ मिळत नाही. कुलदेवी ही घराण्याचं रक्षण करणारं कवच आहे. जर आपण तिची सेवा विसरलो तर दत्तभक्ती असूनही आयुष्यात स्थैर्य येत नाही. तुमच्या घरातील सर्व अडथळ्यांचे मूळ तुमच्या कुलदेवीच्या विसरात असू शकते. ती आदिशक्ती आहे. तिच्या परवानगीशिवाय घरातील एकही पान हलत नाही. भाग 4. कुलदैवतेचा मान आणि मर्यादा. कुलदेवीसोबतच कुलदेव हा घराण्याचा अधिपती असतो. शास्त्राप्रमाणे वर्षातून किमान एकदा किंवा जास्तीत जास्त 3 वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतेच्या मूळ गावी जाऊन दर्शन घेणे अनिवार्य आहे. तिथे जाऊन कुलाचार पाळणे, अभिषेक करणे आणि नैवेद्य दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या मुळांना विसरतो तेव्हा फांद्या कितीही बळकट असल्या तरी झाड कोसळते. दत्तभक्ती ही आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे, पण भौतिक आणि कौटुंबिक स्थैर्यासाठी कुलदैवतेचा मान हा पहिला पायंडा आहे. भाग 5. ग्रामदेवता आणि सीमारक्षण. ज्या गावात किंवा शहरात आपण राहतो तिथल्या ग्रामदेवतेचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. ग्रामदेवता ही त्या भूमीची रक्षणकर्ती असते. जर तुम्ही नवीन घरात राहायला गेला असाल किंवा व्यवसायाचे ठिकाण बदलले असेल, तर ग्रामदेवीला किंवा ग्रामदेवाला नारळ ठेवून आशीर्वाद घेणे आवश्यक आहे. अनेकदा आपण मोठ्या देवांच्या मागे लागतो आणि ज्या भूमीवर आपण उभे आहोत तिथल्या स्थानिक शक्तीला विसरतो. या दुर्लक्षामुळेच कामात अडथळे येतात आणि आयुष्य विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. भाग 6. शेतातील देव आणि साती आसरा. आपली नाळ मातीशी जोडलेली असते. जर तुमच्याकडे वडिलोपार्जित शेती असेल तर तिथे असणाऱ्या देवांचा मान करणे विसरू नका. शेतात अनेकदा साती आसरा किंवा इतर नैसर्गिक शक्तींचे वास्तव्य असते. जर तिथे पाणी असेल, विहीर असेल, तर साती आसरांचा मानपान वेळेवर झालाच पाहिजे. या शक्ती निसर्गाशी संबंधित असतात. त्यांचा कोप झाल्यास घरातील लक्ष्मी टिकत नाही आणि विनाकारण आजारपण मागे लागते. दत्त महाराजांची भक्ती करताना या निसर्ग शक्तींना सन्मान देणे हीच खरी श्रद्धा आहे.
भाग 7. म्हसोबा आणि रक्षकांचा सन्मान. गावाच्या शिवेवर किंवा शेताच्या कोपऱ्यात बसलेले म्हसोबा देव हे रक्षक देव आहेत. ते कडक आहेत पण तितकेच प्रेमळही. बऱ्याचदा आपल्या घराण्यात पिढ्यानपिढ्या म्हसोबाचा मान चालत आलेला असतो. तो मान जर चुकला तर घराला दृष्ट लागते किंवा प्रगती खुंटते. आम्ही फक्त दत्तभक्त आहोत, आम्हाला हे देव कशाला, असा अहंकार ठेवू नका. दत्त महाराजांनी स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती रूपात लोकपरंपरा जपल्या आहेत. त्यामुळे म्हसोबासारख्या रक्षकांचा मान वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे. भाग 8. अंगात वारे आणि ईश्वरी संकेत. काही व्यक्तींच्या बाबतीत एक विशेष अनुभव येतो, तो म्हणजे अंगात वारे येणे. हे संभ्रमाचे किंवा भीतीचे कारण नसते, तर तो एक ईश्वरी संकेत असतो. जर तुमच्या किंवा कुटुंबातील कोणाच्या अंगात वारे येत असेल तर त्या शक्तीची अवहेलना करू नका. ही त्या विशिष्ट देवतेची तुमच्यावर असलेली कृपा किंवा तुमची सेवा करण्याची इच्छा असू शकते. अशा वेळी घाबरून न जाता त्या शक्तीची अखंड सेवा करणे हाच मार्ग आहे. ती सेवा पूर्ण झाल्याशिवाय आयुष्यातील विस्कळीतपणा संपत नाही. भाग 9. सेवेतील सातत्य आणि नियम. भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाचे आहे सातत्य. दत्तभक्ती करत असतानाच आपल्या कुलाचाराचे नियम पाळणे ही खरी परीक्षा आहे. जर तुमच्या घराण्यात अंगात येणाऱ्या देवांची सेवा परंपरेने चालत आली असेल तर ती खंडित करू नका. दत्तगुरू आपल्याला शिस्त शिकवतात. जो आपल्या कुलपरंपरेचा आदर करतो त्याच्यावरच दत्त महाराज प्रसन्न होतात. विस्कळीत आयुष्य हे सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुमच्याकडून काहीतरी महत्त्वाचे सुटले आहे. ते सुटलेले दुवे म्हणजे तुमचे कुलधर्म आणि कुलाचार आहेत. भाग 10. भक्ती आणि कर्तव्याचा समतोल. अस्वस्थ होण्यापेक्षा आत्मनिरीक्षण करा. आपण दत्तनामाचा जप तर करतोय, पण आपल्या पूर्वजांनी चालू ठेवलेली सेवा आपण बंद केली आहे का? घरात कुलदेवीचा टाक आहे का? वर्षातून एकदा आपण मूळगावी जातो का? जर या प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर आयुष्य विस्कळीत होणारच. दत्तभक्ती ही आपल्याला मार्ग दाखवते, पण त्या मार्गावर चालताना आपल्या पूर्वपुण्याईचे आणि कुलदेवतांचे ऋण फेडावे लागतात. भक्ती आणि कौटुंबिक कर्तव्य यांचा समतोल साधणे हीच खरी साधना आहे. भाग 11. उपायांची अंमलबजावणी. आता वेळ आहे कृतीची. सर्वप्रथम आपल्या कुलदेवीचा आणि कुलदेवाचा मान करा. जमल्यास मूळ गावी जाऊन अभिषेक करा. शेतातील साथी आसरा आणि म्हसोबांचा नैवेद्य दाखवून त्यांची क्षमा मागा. जर घराण्यात कोणाच्या अंगात येत असेल तर त्या देवाची भक्ती श्रद्धेने सुरू करा. ही सेवा करताना मनात शंका ठेवू नका. जेव्हा तुम्ही या सर्व शक्तींना सन्मान देता तेव्हा दत्त महाराजांची कृपा दुप्पट वेगाने कार्य करू लागते. विस्कळीत झालेले आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत आणि आनंदी होऊ लागते. भाग 12. स्थिरतेचा नवा प्रवास. दत्तभक्तीचे फळ हे शाश्वत असते. जेव्हा तुम्ही कुलदेवता, ग्रामदेवता आणि निसर्ग शक्तींचा मान राखता तेव्हा तुमच्या भक्तीला एक भक्कम पाया मिळतो. मग कोणतंही संकट तुम्हाला डळमळीत करू शकत नाही. आयुष्य विस्कळीत वाटणे ही एक संधी आहे स्वतःच्या मुळांकडे परतण्याची. दत्तगुरूंच्या चरणी लीन व्हा आणि आपल्या कुलाचाराचे पालन करा. पहा, अस्वस्थता जाऊन मनाला शांती मिळेल आणि तुमचे घर पुन्हा एकदा सुख समाधानाने भरून जाईन. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.